एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यात सध्या एकूण 32% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच वेळी 28% इतका पाणीसाठा शिल्लक होता। नागपूर विभागामध्ये 40.27% पाणीसाठा आहे। अमरावती विभागात 43.4% पाणीसाठा, संभाजीनगर विभागामध्ये 35.86%, नाशिक विभागात 32.60%, पुणे विभागात 23.19% आणि कोकण विभागामध्ये 36.65% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। तर वाढत्या उन्हामुळे पुण्यातील धरणांमधील पाण्याची मागणी एकीकडे दिवसेंदिवस वाढतेय, तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक धरणांचा पाणीसाठा कमी होतोय। उन्हाळी आवर्तनामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झालाय। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या 4 धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी होतोय। सध्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये 7.76 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच वेळी हा पाणीसाठा 6.40 टीएमसी होता। शहरात कुठलीही पाणी कपात करणार नसून पाण्याची कमतरता मात्र भासू शकते आणि त्यामुळे या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।